हॅलो एव्हरीवन. तर अजून हा इंट्रो नाही आहे, इंट्रो बाकी आहे. इंट्रो खाली करणार आहे आम्ही सोबतच करणार आहे. तुम्हाला कपल ब्लॉग हवेत ना, सो ॲक्च्युली तो दक्षला घ्यायला गेलेला आहे. मी घेतलेला आहे त्याला सगळ्यात जास्त इरिटेटिंग गोष्ट म्हणजे पाण्याची बॉटल घरून. ते त्याला अजिबात आवडत नाही आणि मी त्या गोष्टीचं रिॲक्शन तुम्हाला वेगळं टाकलं. मी पिशवीमध्ये हाईड केलेलं आहे बॉटल्स. काय असं काय बघतोस? छान दिसते. तू कोणत्या गोष्टीत पुढे बस मागे बस. पुढे बस आज. नाही तू पुढे बस. आणि तू पुढे बस. मी जाऊ का? सॉरी बोल त्याला फक्त. मी जाऊ. पहिले त्याला सॉरी बोलतो. मी जाऊ का? मी चालले. सॉरी बोलली ते. A few moments later. चल पटकन पुढे बस. काय असं लहान आहे का तू? मी सॉरी नाही बोलणार आता. तुम्ही दोघंच्या दोघं मला सॉरी बोलायचं. तू बघ कान पकडून बघ. सॉरी. तू पण कान पकडून मी बघ. पकडते मला काम. एका हातात हँडब्रेक आहे ना माझ्या का, तो सोडला तर गाडी पुढे जाईल. एका हाताने पुढं एका हाताने पुढं. चल ना पटकन. हा ठीक आहे सॉरी. शेवटी तू काय विचारत त्याच्यात काय असं ना जास्त गोष्ट म्हणजे किती वेळा सांगितलेलं. तुला आवडतं दुसरं ना काय पाण्याची बॉटल ना मेकअपचं सामान. ते का घेतलं आम्ही? का घेतलं म्हणजे मेकअपचं सामान कशाला लागतं? का सांगितलं पाण्याची बॉटल? प्रत्येक ब्लॉग मध्ये तू असं केलेलं आहे की तुला पाण्याची बॉटल ह्याची खूप खूप जास्त इरिटेट होते. होतच मला. चल टायमिंग दिली होती 7 वाजता. मी म्हटलं 6:15 गाडी धुतली, 6:40 झालं. मग 7 वाजता फोन केला. मग तो ऍपल वाल्याचा फोन आला. ते मॅडम उचलत नाही फोन. तुम्ही व्हॉइस मेसेज करा. व्हॉइस मेसेज करा. तर तुम्ही बोललो दीदी कुठे काय, मी केव्हाच उठलोय. मग नंतर झालं. मग नंतर 7:15 झाले. मी झोपलो नाही, खाल्लो नाही. मग तेव्हा जिजूने फोन उचलला होता माझा. मी बेल लावली होती आणि घेतली बंद केली होती. सो गाईज तुम्हाला हा टॉपिक माहिती नसेल. आम्ही निघणार होतो. किती वाजता निघणार होतो? 7 वाजता. 7 वाजता निघणार होतो. आता वाजले 9 वाजले. सो ठीक आहे होतं. आणि किती चुकी आहे बट मान्य करत नाही. माझी गलती आहे, मी मान्य नाही. मी इंट्रो करणार होती बट आता तो नाही पॉसिबल आहे. सो आता मी असंच तात्पुरते इंट्रो करतो. सो आता हा तुम्हाला माहिती आहे ऍज युजल दक्ष माझा भाऊ, हा आमचा नवरा, आमचा हा माझा नवरा अनिकेत. अरे हा मी विसरलो. मी पण आणली पाण्याची बॉटल. कोणी दिली तुला पाण्याची बॉटल? गेस करा कोण दिली असेल. तुझ्या पप्पांनी दिली. येस. आता तू पाणीच पी. सो आता आमचा खूप मोठा पोपट झालेला आहे. म्हणजे आमचा नाही झालेला आहे, अनिकेतचा झालेला आहे. अनिकेत काय झालं? कुठे काय जातं? पप्पा ब्लॉग बघतात. कुठे काय जातं? आता आम्ही ज्या रस्त्याने आलो ना त्या रस्त्याने आम्ही रिटर्न चाललोय. का बरं? कारण की इथे पेट्रोल शिल्लक नाही. पेट्रोलचा असा एवढा मोठा विषय चालू आहे सध्या. आपल्याला माहिती असतं बट तरी सुद्धा काहीच एखादा माणूस असा पर्टिक्युलर राहतो, गोष्टी असं प्रॉपर सेट करून मग बाहेर निघतो. बरोबर आहे का? इडली की थोडा ऍसिडिटी होतं. काय होतं? परत बोल. हा? परत बोल ना. काय अरे होतं? जोरात बोल, जोरात. ऍसिडिटी होतं. ऍसिडिटी. आधी म्हणतो का मला? नाही सॉरी हा? तुझी बहीण तर बहीण अरे अरे करते त्याच्यात तू पण. नाही सॉरी हा? पप्पा बघा बघा हा पप्पा काय चुकून बोलतोय. बोललो मी. चुकून बोललो. बहीण तर बहीण बोलते म्हणजे मग बोलतेस ना तू. आम्ही आवाज आवाज करायचं ना तू. आपण नवरा बायकोच्या आधी फ्रेंड्स आहे. अनिकेत हो मला माहिती होतं. थँक्यू. विचारते काय विचारत होता? तुम्ही तुमच्याशी एक प्रश्न बोलणार आहे. अशी कुठली गोष्ट आहे ती सकाळ ते रात्रपर्यंत आपल्यासोबतच राहते? माझी बायको. ते तर एक आहेच पण ते दुसरं आहे. फोन. बहुत सकाळपासून रात्रीपर्यंत माझ्या हातातच राहते. नाही तुमच्या सोबत चालते. ठीक आहे आम्ही दोघं आहोत. तू सांग. आपली शॅडो कसं काय? रात्र ते दिवस आपल्या सोबत चालते. सकाळची शॅडो पडते, मग रात्री लाईटनी शॅडो पडते. आपल्या सोबतच चालते ना. काय संबंध? काय करतोय? ठीक आहे आम्ही शिकतोय गाईज. आता आम्ही चालू होतो गाईज. आणि मी ट्राय केलं, दक्षने ट्राय केलं, तू काहीच ट्राय केलं नाही. मी आपण ती घेऊ ना चिमणीवर कावळावर. हा चालायचं. कोल्हापूर तुमच्या दोघींनी उडायचं. अशा लोकेशनवर चाललंय जे लोकेशन आम्हाला माहिती नाहीये. त्याचं नाव आम्हाला माहिती नाहीये. त्याचं मॅपवर नाव काय टाकायचं ते सुद्धा माहिती नाहीये. अचानक प्लॅन झालेला आणि नाशिकमध्ये मोस्टली ही जागा कोणालाच माहिती नाहीये. बट आम्ही ही जागाचं नाव, प्रॉपर मॅप, सगळ्या गोष्टी सांगणार आहे. पण या सगळ्या गोष्टी आम्ही युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण देऊ, कमेंट मध्ये पण देऊ. पण त्याच्यासाठी तुम्ही आधी कमेंट टाका लोकेशन साठी, तरच आम्ही कमेंट मध्ये टाकू.
आणि जर का तुम्हाला इन्स्टावर बघायचं असेल तर मी इन्स्टावर सुद्धा कमेंट करा, आम्ही कमेंटला पिन करून नक्की ऍड्रेस सांगू. सो फायनली काहीतरी खूप प्रयत्नानंतर मला मॅप भेटलाय, त्या जागेचं नाव भेटलंय आणि आता मी चाललोय 2 मिनिटावर आता रस्त्याचं काम चालू आहे. रस्ता खूप खराब आहे. डेव्हलप होण्यासाठी मला थोडाच वेळ लागेल असं वाटतंय, कारण की आताशी नवीन काहीतरी लोकांना माहिती नाही ना अजून ऍड्रेस. जेव्हा जास्त लोकांना असं समजेल की हा इथे लोकेशन आहे, तेव्हा मग स्वतःहून लोक हे करतील. तेव्हा तिकीट पण चालू होतील, तेव्हा बरोबर रस्त्याचं काम पण होतील. मला असं वाटतंय दिसत नाही. आलो वाव. त्याचं सुद्धा काम चालू आहे गेस. मी दाखवतो काही तुम्हाला. उन्हाचं वातावरण आहे म्हणून थोडं भाजी वगैरे कापलेली लागेल थोडं. आम्ही सकाळी लवकर आलो. सकाळी लवकर आले तर खूप भारी. खूप छान आहे ते मंदिर, खरंच आल्यावर मन खूप प्रसन्न झालेलं आहे. एवढं ऊन आहे पण तरी थंड वाटतंय. खूप छान वातावरण आहे. हे बघा हे दोघी उन्हात, पण ऊन असून पण खूप थंड हवा आहे. मंदिर ते तुम्ही सगळ्यांनी बघितलंच आहे. परत एकदम सुंदर मंदिर आहे, एकदम शांत वाटतं आणि एकदम भारी वाटतं. आणि ते सुद्धा बनवणार आहे गेस. कसं वाटलं मंदिर? खूप छान, खूप भारी मन प्रसन्न झालं. इथे आल्यानंतर डायरेक्ट असं वाटलं की मी डायरेक्ट प्रेम मंदिरात आलेलो आहे. आपलं नाशिकचं प्रेम मंदिर बघायला ओळखलं जाईल असं वाटतं मला. पण खूप छान आहे खरंच. राधाकृष्णाची मूर्ती ना ती एकदम ते एक मोठे मस्तपैकी भारी बनवलेलं आहे. गुरुजी पण बसलेले इथे. हवन वगैरे इथून तुम्ही असे ज्यांना 2 पाय असतात ना, हे असे 2 माकडं हे इथून जाऊ शकतात. आणि व्हीलचेअर वगैरे साठी सुद्धा इथे मस्त केलेलं आहे. मग आणि इथे आल्यावर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, जे कोणी उन्हात येतील ना त्यांनी इथे ब्लॅक फर्शीवर पाय नाही द्यायचा, फक्त व्हाईटवर पाय द्यायचा. आणि कधी नवीन शोध काढलेला आहे ब्लॅकवर. सिरियसली तुम्ही पण ट्राय करा. इथे ब्लॅकवर पाय ठेवला ना डेंजर चटके बसतात, पण जर तुम्ही व्हाईटवर पाय ठेवला ना गाईस तुम्हाला काहीच चटके बसणार नाही. म्हणजे वाटणार पण नाही की ऊन आहे असं. फायनली आता आम्ही दर्शन करून निघालो इथे. खूप भारी होतं. आता आम्ही निघतोय एवढं सुंदर मंदिर बघून. ऍक्च्युली त्याचं काम अजून सुद्धा चालू आहे, पण मेंटेन खूप मस्त करताय. आणि तुम्ही जर का इथे सपोज नाशिककरांनी गर्दी वगैरे केली ना, सगळ्यांना लोकेशन माहिती झालं, प्लीज क्लीन ठेवा गाईस, प्लीज. जसं आहे ना तसं ठेवा, एकदम सुंदर दिसतंय. हे बघा पुष्कर. तर मी राधे राधे, जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. आणि आता आम्ही निघालोय. आणि आम्ही याच्यामुळे ब्लॉगिंग, जसं तुम्हाला सांगितलं की आम्ही आता कंटिन्यू ब्लॉग चालू करणार आहे. दर वीकला एक ब्लॉग आमचा पडणार म्हणजे पडणार. मध्ये घरात चॅलेंजेस असो किंवा बाहेर असं नेहमीच बाहेर जाऊ असं काही नाही, बट घराचे किचन ब्लॉग्स वगैरे सगळं काही आम्ही चालू करणार आहे. सो आणि जेव्हा आम्ही बाहेर जाणार आहे आता आम्ही असं डिसाईड केलेलं आहे की जिथे आपण राहतो त्या गोष्टी आधी एक्सप्लोर करायच्या. म्हणजे नाशिकच्या भरपूर मंदिर आहे जे आम्ही फिरलेलं नाहीये, मग अशा भरपूर गोष्टी ज्या आम्ही गेलेलो नाहीये. सो आधी नाशिकचं, मग इंडियाचं, मग आपण पुढच्या गोष्टी बघू. सो आता आम्ही चाललो आहे सेकंड मंदिर, जे ऍक्च्युली जायचा प्लॅन नव्हता बट जवळच आहे म्हणून जाऊन. हा प्लेस पण खूप भारी आहे. नाशिक वाल्याला तर सगळ्यांना माहितीच आहे, पण जे बाहेरून येतात ना त्याला पण सगळ्यांना खूप छान आहे. तिथे स्टे साठी रूम पण आहे, सेम शेगाव सारखं केलेलं आहे इथे. असं गजानन महाराजांच्या इथे हा असं वाटतंय. बापरे एवढा मोठा गेट. हा मोठा गेट वाटतं असं. तुम्ही वाटतं ना आणि वातावरण पण खूप छान आहे इथे आणि मंदिर पण खूप भारी आहे. तुम्ही अशी व्लॉगिंग काय करताय की यांना सूचनेनुसार हे करा ते करा. हा बोलता ना असं ब्लॉगर, आता सवय होतीये ठीक आहे चांगलं, पण असं ब्लॉगिंग सूचना देतो मी. ठीक आहे आता मी बंद करतो कारण की इथे कॅमेरा अलाउड नाही आहे. आमचा ब्लॉग थोड्या वेळासाठी बंद झालेला होता. आज नशिबाने फायनली आम्हाला गजानन महाराजांची आरती भेटली. आला मध्ये आम्हाला मोबाईल वापरता नाही आला कारण की मध्ये फोन अलाउड नव्हता. इथून तुम्ही दर्शन घेऊ शकतात. किती जवळ घेतली, जास्त जवळ घेतलं तर आपण नाही दिसणार. व्हिडिओ काढायला मी पण काढू शकत होती मध्ये. तिथे याला 2-3 कपल दिसत आहे व्हिडिओ काढताना, पण असं नाही चांगलं वाटत की प्रत्येक ठिकाणी आपण मध्ये तिथे या मंदिरात एकदम असं मनापासून आम्ही आरती, नशिबाने आम्हाला आरती सुद्धा भेटली. सो नमस्कार. कसं वाटलं आरती? माझं तर खूप मन प्रसन्न झालेलं आहे आणि खूप भारी वाटलं खरंच.
व्हिडिओ वगैरे काही मी मध्ये काढलेले नाही आहे आणि आता पण काढत नाही. आता मी ते मंदिराच्या बाजूला शांत गाडीमध्ये बसलेलं आहे. सो समजून घ्या, तुम्ही स्वतः या, स्वतः एक्सपिरियन्स करा, आम्ही तुम्हाला सांगण्यापेक्षा. सो आता दक्ष लपून आलंय आणि त्याची चप्पल. आणि मी पहिले होतो सॉरी जिजू, माझ्याकडनं चुकी झाली असेल तर मी माझा जाणार आहे आता याच्यामुळे. मी आता गेलो. आणि हे मी प्लॅन नव्हतं केलेलं, हे दक्षने स्वतःहून सांगितलेलं मला. दक्ष कधी एक्सेप्ट करतो तुला सांगितलेलं. आता आमचा आवाज येतो की माहिती नाही, आणि तिथे आमचं मजा घेते, त्याला कळत असेल की काहीतरी चालू आहे. आम्ही निघालो. चला तर आता चप्पल आता कोणाची चप्पल? तू कुठे काढली होती चप्पल? तुम्ही लपवलं कुठे तरी, दोघींनी काहीतरी करा. आपण हा, दोघं वॉशरूमला तिथे- गेला होता तेव्हा कुठे गेला होता? पटकन लक्षात ठेवा तू. नाही हो, वॉशरूमला गेलो होतो, वॉशरूमची मस्ती नाही. वॉशरूमची मस्ती नाही. तू चप्पल कुठे ठेवली होती? आपण माझे शूज घाला तुम्ही, बाहेर काही नाही. आम्हाला प्लॅन करायचं तर यार, आम्ही असे डेंजर आहे ना, आम्ही हसून देतो जर का आम्हाला प्लॅन करायचं असेल. ठीक आहे, नवीन चप्पल घेतली आपलं. चला चांगलं असतं उठून चप्पल गेली चोरल्या जायचं ठिकाण आपण. खरंच गेली का? ते बोलतात चप्पल चोरल्या गेली ना की दलीने निघून जातो माणसाच्या मागे. लग्नात तर आधीच माझे शूज चोरून दिले होते, आता इथे पण माझी चप्पल चोरून दिली. कोणती रिवाज आहे? काय बोलतो रीती रिवाज आहे कोणते आपण मंदिरात येऊन चप्पल चोरीला घेऊन जाता माझी. त्याच्यात तू पण होता आणि लक्षात ठेव. नाही ते तर तुझं चप्पल चढली. आणि बघा इथे टायर दिसेल, पण याच्या खाली इकडे ये ना चप्पल पटकन, मला चटके लागताय. दीदी तिलाच माहिती, मी सांगितलं भेटवायला. मी सांगितलं होतं का लपवायला? मध्ये ठेवायला कुठे? तू नको येणार. माझी चप्पलच नाही भाई, मी कसं काय येऊ तिकडे पुढे? मी येणार नाही आता, तुम्ही दोघी जण जा. माझी चप्पल, मला नवीन चप्पल घेऊन या. मी शोधायला चप्पल कुठे ठेवली तुम्ही? माझ्याकडे चावी नाहीये, काही नाहीये. तुमच्याकडे चावी नव्हती. लक्षात ठेव तुम्हाला दोघी. नाशिक म्हटलं की नाशिक मधली सगळ्यात पावन धरती म्हणजे त्र्यंबकेश्वर. आज सगळे बघू शकता, आज संडे असल्यामुळे इथे एवढी गर्दी. दर्शनाची लाईन तुम्ही बघू शकतात. मी आज फर्स्ट टाइम एवढी मोठी लाईन बघते दर्शनाची. हे बघा, हे दोघी थकलेली. आता इथून पुढे नंदिनी बोलेल काय बोलायचं. हे बघा, हे मला पण जेव्हा गर्दी असेल तेव्हा येऊ, कारण की आज संडे पण आहे, जास्त गर्दी आहे. फुलं बघा किती भारी आहे, आणि फुलापेक्षा ही पण भारी. तर आता दीदीची शॉपिंग चालू इकडे. कुठला आवडला ग? हा, ते ना सध्या होतं ना, जवळ आला आता आम्ही जेवायला सरस्वतीला. भूक लागली, सो आता आम्ही जेवायला आलोय. नाही, आता आम्ही इथे फक्त पापड खाणार आहे आणि घरी जाणार आहे. असं पण आम्हाला काही जास्त भूक नाही आहे, त्यामुळे आम्ही त्यांना कुरडई, पापड आणि भजी सांगितली, आणि इथून खाऊन झालं की लगेच घरी जाणार. हा, काळा दिसतोय काय आम्ही? आपण चेहरा पण खूप करत दिसतो. एवढ्या वेळ आपण बाहेर होतो, तुम्ही पण अशी काळी दिसते थोडी. हा तर मी बॉटल आणलेला आहे, एक सोडून 3 बॉटल आहे, तरी सुद्धा बाहेरची बॉटल घ्यायची गरज होती का तुम्हाला? हे बघा काहीच खरंच कंडिशन. आमच्याकडे काही खूप जास्त पैसे नाही आहे, पण या 20 रुपयासाठी पण घे ना ग पाणी. पाणी घे ना. राहू द्या. असते का तुझ्या हाताला? तुम्ही गाडी चालवताय. अरे वा, थँक्यू. एवढी सेवा करणारी बायको भेटले तुम्हाला. असं काही नाही, आता देवदर्शन करून आलो त्याचा फरक पडलाय. म्हणून मी, तुम्ही बोलतात ना सगळेजण, मी त्याची रिस्पेक्ट करत नाही, त्याला बिचारायला माझा त्रास आहे, असं रिस्पेक्ट दाखवली ना, त्याला सहन नाही होत त्या गोष्टी. ओके, सो गाईज फायनली आता आम्ही घरी आलेलो आहे. चालू केलं होतं का तू? मग काय असं करतोय? आता जोरात बोल ना, ऐकून येते. बोल ना आता. सो फायनली आता आम्ही घरी आलेलो आहे, आणि आता आम्ही झोपणार आहे. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला? मी ट्राय करते जेवढा छोटा ब्लॉग बनवायचा, बट तो मोठा. ब्लॉग नाही,
ब्लॉग जेवढा छोटा ब्लॉग बनवायचा, बट तो मोठा कसं काय होतो मला माहिती नाही, बट तरी मी ट्राय करते. हा सुद्धा ब्लॉग मी एकदम छोटासा एडिट करणार आहे. आणि कसा वाटला ब्लॉग, आणि असेच तुम्हाला अजून इंटरेस्टिंग चॅलेंजेसची वगैरे ब्लॉग पाहिजे असेल तर प्लीज गाईज कमेंट करा आणि आम्हाला सांगा. आम्ही सुद्धा नवीन आहोत. लाईक आणि सबस्क्राईब पण करा, फक्त कमेंटच नका करू प्लीज. लाईक करा, शेअर करा. नाही, आपण असं काहीतरी ठेवू. मी बोलले लाईक करा, दक्षिण शेअर करा, तू सबस्क्राईब. ठीक आहे, ठीक आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आपला असं बाय बाय. आणि इंट्रो पण असं ठेवू. नेक्स्ट टाइम पासून आम्ही ठरवलं की आमचा इंट्रो असा असणार. वेलकम मित्रांनो. हा, वेलकम मित्रांनो. बाय.